प्राचार्य डॉक्टर दिगंबर मोरे यांचे बेमुदत उपोषणाला सुरुवात. दिनांक 21/4/2026 पासून मागील 6 महिन्याचे नियमित वेतन व भविष्य निर्वाह निधी रक्कम न मिळाल्यामुळे महाराष्ट्र शासन विभागीय सहसंचालक कार्यालय नांदेड येथे उपोषणाला सुरुवात केली आहे. तसेच 35 वर्षाची सेवा देऊनही आज वेतनासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्राचार्य डॉक्टर दिगंबर रामराव मोरे, नारायणराव महाविद्यालय आखाडा बाळापूर, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. मागील 4 वर्षापासून तिथं प्राचार्य म्हणून कार्यरत आहे. 14 ऑक्टोबर 2025 पासून संस्थेने मला सक्तीच्या रजेवर पाठवून मागील 6 महिन्यापासून माझं वेतन बंद केलेलं आहे. अनेक वेळा शासनास आणि विद्यापीठ प्रशासनास आणि संस्थेत सगळ्यांना वेळोवेळी सातत्यानं लेखी निवेदनं दिली, विनंती केली. माझ्या भविष्य निर्वाह निधीमधील जी काय माझी रक्कम जमा आहे शासनाकडे ती मला मिळावी म्हणून मागील 8 महिन्यापासून प्रयत्न करतोय. माझी मिसेस स्वतः एक डायबेटिक पेशंट आहे. तिथे गायनिक स्त्रीरोग तज्ज्ञाकडून ऑपरेशन बाकी आहे. त्यासाठी मी माझी रक्कम मागितली. सुरुवातीला सगळं झालेलं होतं, मंजुरी झालेलं होतं, पण आदरणीय सहसंचालक साहेबांनी का रक्कम दिली नाही मला काही कळालं नाही. आणि शेवटी म्हणतात की तुम्ही संस्थेकडनं प्रस्ताव यायला पाहिजे. इतके दिवस थांबून या नियमानुसार संस्थेकडनं यायला पाहिजे म्हणणं असं मला काही योग्य वाटलं नाही. माझी हक्काची रक्कम मला मिळावी आणि माझं नियमित मला वेतन मिळावं या प्रमुख मागण्यासाठी मी आज 21 एप्रिल 2026 हा माझा जन्मदिवस आहे. या जन्मदिवसाच्या दिवशी आज माझं वय 59 पूर्ण झालेलं आहे. मी 60 वर्षामध्ये पडलेलो आहे. आजपासून मला 60 वर्ष लागलेलं आहे. आणि मला आर्थिक यातना असहाय्य झाल्यामुळं माझं कुटुंब आणि मी माझ्यावरती उपासमारीची वेळ आल्यामुळं शेवटी नाईलाजानं हा आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाच्या बाबतीमधल्या सगळ्या प्रती, निवेदनाच्या प्रती आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळानकर साहेब आणि विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू, नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, नांदेड जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक उमा साहेब, कुलगुरूंना या सगळ्यांना संस्थेना मी निवेदन रिसर दिलेलं आहे. 2 एप्रिल 2026ला अद्याप मला न्याय न मिळाल्यामुळं मी शेवटच्या क्षणी आज सकाळी 10:30 वाजता आज या ठिकाणी आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे. आणि माझ्या मागण्या मान्य होईपर्यंत मी या उपोषणावरती ठाम राहणार आहे. धन्यवाद. प्राचार्य डॉक्टर पंजाब चव्हाण, प्राचार्य कल्याण संघ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संलग्नित प्राचार्य संघाचा सचिव म्हणून कार्यरत आहे. आज आमचे स्नेही सहकारी डॉक्टर दिगंबरराव मोरे, प्राचार्य नारायणराव वाघमारे महाविद्यालय बाळापूर यांच्या अनेक प्रश्नाच्या संदर्भामध्ये ते आज उपोषणाला बसलेले आहेत. पहिल्यांदा मी प्राचार्य संघटनेच्या वतीनं आमचे अध्यक्ष प्राचार्य कल्याण संघाचे डॉक्टर बाळासाहेब जाधव आणि मी आणि संपूर्ण प्राचार्य संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यांनी जे रास्त आणि न्याय मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या खरं पाहिलं तर त्या मागण्या करण्याची पाळीच त्यांच्यावर येऊ नये. रजा घेण्याचा अधिकार हा प्राचार्यांना असतो. जरी संस्थेनं सक्तीच्या रजेवर पाठवले तरी कोणालाही वेतन बंद करण्याचा अधिकार नाही, कुठल्याही नियमामध्ये ते नाही. असं असताना सुद्धा संस्थेनं त्यांचं वेतन बंद केलेलं आहे. हे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं आहे. म्हणून आमची प्राचार्य कल्याण संघ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. विशेषतः विद्यापीठानं सुद्धा त्यांचं वेतन सुरू करा म्हणून पत्र संस्थेला दिलेलं आहे, परंतु संस्था याच्यावर कुठलीही ठोस भूमिका घेत नाही. आम्ही सहसंचालक कार्यालयाच्या समोर बसलेले आदरणीय आमचे प्राचार्य डॉक्टर दिगंबर मोरे सरांना आमचा पूर्ण पाठिंबा राहील आणि त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही या संदर्भामध्ये त्यांना सतत पाठिंबा देण्याचा आज सुरुवात केलेली आहे. त्यांनी पूर्ण प्राचार्य कल्याण संघ उद्या आमचे अध्यक्ष आणि सर्व आजच्या आज जर त्यांचं उपोषण नाही मिटलं तर उद्या सगळेजण इथे उपोषणस्थळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी येतील. आम्ही अशी विनंती करतो संस्थाचालकांना सुद्धा की त्यांनी त्यांची मागणी लक्षात घेऊन त्यांचं वेतन त्वरित सुरू करावं आणि जे काही त्यांच्या संदर्भामध्ये काही मतभेद असतील तर ते समोरासमोर बसून मिटवण्याचा प्रयत्न करावा अशी आम्ही जाहीर भूमिका या ठिकाणी घेतोय आणि आमचा पूर्ण पाठिंबा त्यांना देतोय.